कोपरगाव शहरात 35 अंगणवाडी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना 8वा पोषण पंधरवडा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत सुरू असलेल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना जिल्हा अहिल्यानगर नागरी पश्चिम 8वा पोषण पंधरवडा दिनांक 9 ते 23 एप्रिल 2026 रोजी सुरू असून यामध्ये जीवनाच्या पहिल्या 6 वर्षात मेंदूचा जास्तीत जास्त विकास तसेच आई व बाळाचे पोषण, लहान वयात मेंदूच्या विकासासाठी उत्तेजन, खेळ आधारित पूर्वशालेय शिक्षण, स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालक व समाजाची भूमिका, सक्षम अंगणवाडीकरिता सामुदायिक सहभाग आणि पाठिंबा असे व इतर काही उद्देश अंगणवाडी माध्यमातून पूर्ण भारतभर राबविले जातात। दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील मारुती मंदिर येथे हा कार्यक्रम अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आयोजित केला होता। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील 35 अंगणवाडीमधील सेविका व मदतनीस यांनी वेगवेगळे पौष्टिक पदार्थ तयार करून आणलेले आकर्षक रांगोळी, पोषण आहार माहिती पोस्टर्स यांचे भव्य प्रदर्शन ठेवले होते। आलेल्या प्रमुख अतिथी, प्रकल्प अधिकारी, सुपरवायझर्स यांनी पाहणी करत कौतुक केले। यावेळी प्रमुख पाहुणे कोपरगाव नगर परिषदेचे नगर अध्यक्ष पराग संधान, उपनगर अध्यक्ष जितेंद्र रणशूर, प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेविका सविता कैलास मंजुळ, अहिल्यानगर विभाग CDPO प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत साहेब, अंगणवाडी सुपरवायझर वीणा कांबळे मॅडम, अंगणवाडी सुपरवायझर स्मिता वाकचौरे मॅडम, आहार तज्ज्ञ डॉक्टर वर्षा झव्वर मॅडम, मारुती मंदिर ट्रस्टी हबप्प नंदू तांबट उपस्थित होते। यावेळी बोलताना नगर अध्यक्ष पराग संधान म्हणाले की अंगणवाड्यांना जी काही लाईटची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, जागेची अडचण किंवा इतर अडीअडचणी असेल त्यासाठी आम्ही अंगणवाडी कामांना पहिले प्राधान्य देऊन नक्की कामे पूर्ण करू असे आश्वासन देतो असे त्यांनी सांगितले। तसेच उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत साहेब, पाकचौरे मॅडम, कांबळे मॅडम, आहार तज्ज्ञ डॉक्टर वर्षा झव्वर मॅडम यांनी पोषण आहार व एकात्मिक बालविकास सेवा योजनेबाबत बोलताना थोडीशी माहिती दिली। या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी परिश्रम घेत मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा कानडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन उज्ज्वला गायकवाड मॅडम यांनी केले। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। प्रास्ताविक करताना खूप आनंद होतोय। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जसं आपल्याकडे पोषण अभियान आला 2018ला आपल्याकडे पोषण अभियान सुरू झालं, पूर्ण देशभरात एक नवीन कार्यक्रम सुरू झाला। त्याच्यात बरेच घटक आहेत। पोषण अभियान जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अंगणवाडी सक्षमीकरण झालं, नवीन कार्यक्रम आले आपले CBE सारखे, आपल्याकडे पोषण ट्रॅकर आलं आणि त्याच्यात हा एक महत्त्वाचा भाग आहे जन आंदोलन म्हणून। तुम्ही हे जे कार्यक्रम करता हा एक जन आंदोलन म्हणजे लोकांपर्यंत मेसेज पोहोचला पाहिजे, लोकांसाठी लोकांकडून सहभाग घेतला पाहिजे। तर त्याचा हा जन आंदोलनाचे आपले वर्षभरात 2 कार्यक्रम असतात, तर त्यातला हा दुसरा कार्यक्रम आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण पूर्वी पोषण सप्ताह साजरा करायचा। सुरुवातीला सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा पोषण सप्ताह, वेगवेगळ्या पाककृती करायची, त्याच्यातही खूप उत्साह होता। मग शासनाच्या असं लक्षात आलं की फक्त एक आठवडा कार्यक्रम करून चालणार नाही, मग महिनाभर आपला तो कार्यक्रम झाला, पोषण महिना सप्टेंबर। आणि यावेळेची आपली थीम काय होती कोणाला माहिती आहे? दरवर्षी थीम बदलतात। 2018ला आपलं पोषण अभियान सुरू झालं, त्यावेळेस महत्त्वाचे विषय सगळे समोर आले पाहिजे, वेगवेगळी थीम असते। तर त्या पोषण महिन्याची थीम काय होती आपली? मी काही जास्त तुम्हाला मेंदूला ताण देणार नाही जास्त काही, पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। तेल आणि साखर कमी करणे ही त्या पोषण महिन्याची थीम होती, तुम्हाला आठवत असेल। कारण सगळ्यांना माहिती आहे तेल आणि साखर सगळ्यांना आवडतं, ते कमी करायचंय। आणि त्याच्यात हा जो पोषण अभियान जन आंदोलनाचा हा दुसरा मोठा कार्यक्रम असतो, हा पोषण पंधरवडा। तर याचं टायमिंग थोडं मागे पुढे होत असतं। मागच्या वेळेस महिला दिनाच्या त्या मार्च महिन्यामध्ये हा पोषण पंधरवडा होता। या वर्षी शासनाने सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन 9 एप्रिल ते 23 एप्रिल हा आपला पोषण पंधरवडा हा पूर्ण देशभरात साजरा होतोय। आणि या वर्षीच्या पोषण पंधरवड्याची मुख्य थीम काय? 6 वर्षापर्यंत जो मेंदूचा विकास होतो, किती टक्के होतो?
85% म्हणजे आपला 85% मेंदूचा विकास हा पहिल्या 6 वर्षातच होतो. याचं महत्व सगळ्यांपर्यंत पोहोचवावं याच्यासाठी ही थीम आहे. आता इथं बॅनर पण लावलेला आहे, तुम्ही जर त्यात बघितलं, जीवनाच्या पहिल्या 6 वर्षात मेंदूचा जास्तीत जास्त विकास, ही आपली मुख्य थीम आहे. 6 वर्षापर्यंतची जेवढी मुलं आहेत त्यांच्या पालकांचा खूप मोठा सहभाग, समाजाचा खूप मोठा सहभाग, आपल्या अंगणवाडीचा खूप मोठा सहभाग असतो. तर हे याचं महत्व सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्षीचा पोषण पंधरवाडा आपल्याला साजरा करायचा आहे. तर या पोषण पंधरवाड्यात आता आपल्या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. आता मागच्या शनिवारी अकोल्याला कार्यक्रम होता. स्मिता मॅडम आणि आम्ही सगळे तिकडे रॉकेट लर्निंगची टीम तिथे होती. त्याच्यानंतर सोमवारी श्रीरामपूरला कार्यक्रम झाला. आज शनिवारी आपला कोपरगावचा आहे. असंच पूर्ण आपण आपल्या पूर्ण प्रकल्पाचे जे वेगवेगळे शहर आहेत तिथे कार्यक्रम घेतो. तर ह्या पोषण पंधरवाड्याची थीम मी तुम्हाला सांगितली, पण त्याच्यात 5 घटक आहेत. त्या 5 घटकातला चौथा आणि 5वा घटक तो माझ्या दृष्टीने जरा मला इंटरेस्टिंग वाटला, महत्वाचा वाटला. काय चौथा घटक, चौथी थीम काय? स्क्रीन टाइम कमी करणे. म्हणजे मोबाईल स्क्रीन टाइम कमी करणे हे आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. मी काही जास्त बोलणार नाही, तज्ञ लोक बोलतील, मान्यवर बोलतील, पण आपण बघतो की बघा आता कार्यक्रम सुरू असला तरी मोबाईल सुटत नाही बऱ्याचदा आपल्याला. आता एवढं छान मी आलो, थोडासा यायला वेळ झाला, नगरहून आमची टीम येत होती त्यामुळे थोडासा यायला वेळ झाला, पण आल्यानंतर इथं बघितलं बाकीचे मान्यवर यायला वेळ होता, तोपर्यंत मी हे स्टॉल बघितले, खूप छान वाटलं मला. परंतु त्याच्यातला सगळ्यात आवडलेला स्टॉल हा जे काही म्हणजे बॅनर वगैरे मी म्हटलं ते पुढे लावा, त्याच्यातली ही ओळ आहे महत्वाची. काय आहे? दूर करा मोबाईल, वाचून दाखवा बरं काय त्यांनी लिहिलं, जरा चालीत काहीतरी घोषणा होऊन जाईल आपली. दूर करा मोबाईल, बाळपोटभर खाईल, होईल त्याचे सुपोषण, टळेल त्याचे कुपोषण. व्हेरी गुड. रिपीट करा बरं एकदा सगळ्यांनी. दूर करा मोबाईल, मोबाईल, बाळपोटभर खाईल, बाळपोटभर खाईल, त्याचे होईल सुपोषण, त्याचे होईल सुपोषण, टळेल त्याचे कुपोषण. कळेल त्याचे कुपोषण. म्हणजे किती छान संदेश दिलेला आहे. आता बघा, आता काही लोक म्हणतात की मुलाला मोबाईल दिल्याशिवाय खातच नाही, मग त्याचं पोषण होतं का खाल्लं म्हणजे? ते काय आहे? कुपोषण आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आहार महत्वाचा आहे, पण आहार करताना तो लक्षपूर्वक खाल्ला, चावून खाल्ला तर ते सगळे पाचक रस त्याच्यात मिक्स होणारे आणि ते आपल्याला अंगी लागणारे. आता बघा, एकच ताट सगळे आपण जेवतो, पण कोणाची प्रकृती कमी असते, कोणाची जास्त असते, कोणी थोडं जरी खाल्लं तर तब्येत जास्त होते. तर त्याच्यात ती पचनशक्ती सगळ्यांची वेगळी असते, खाण्याची भावना वेगळी असते. म्हणून मग हा जो गैरसमज आहे किंवा चुकीची जी प्रथा आहे, मोबाईल समोर दिल्याशिवाय आमचं बाळ खात नाही, हे आपल्याला दूर करायचे. आणि याच्यासाठी तुमचा रोल खूप महत्वाचा आहे. आता आपल्याला अनुभव येत असेल किंवा मी अंगणवाडीत येतो तर बघतो सुशिक्षित घरातली मुलं सुद्धा आता अंगणवाडीत पाठवायला लागले. कारण काय? ते सांगतात आमची मुलं घरी जेवतच नाही आणि अंगणवाडीत बाकीच्या मुलांसोबत खातात. तर याचं खूप महत्व आहे. तर या अभियानाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांचा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे. याची सुरुवात आम्ही आमच्यापासून केलेली आहे. तुम्हाला मागे प्रोग्राम मध्ये सांगितलंय. आम्ही पण शक्यतो तुम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज अंगणवाडीच्या वेळेत पाठवत नाही. काम कमी असेल आम्ही फोन करतो, पण ते अंगणवाडीच्या वेळेत शक्यतो टाळतो. तर तुम्ही सगळ्यांनी अंगणवाडीच्या वेळेत मोबाईल पूर्णपणे साईडलाच ठेवायचा आहे. आपल्यापासून सुरुवात करायची आहे. ज्यावेळेस मुलं आपल्या समोर असतील, लाभार्थी असतील, त्यावेळेस मोबाईल साईडला असला पाहिजे. आणि मग ज्यावेळेस आपल्याला होम व्हिजिट करायचे आहे, मोबाईल तर 100% वापरायला लागणार आहे. म्हणजे असं आजच्या काळात मोबाईल शिवाय राहणं अशक्य आहे. परंतु
त्याचं एक भान ठेवा आणि चांगला वापर करा. मग मुलं गेल्यानंतर मग गृहभेटी आहे, तुमचं पोषण ट्रॅकरवर सगळ्या नोंदी आहेत त्या करायच्या आहेत. बरं, ही चौथी महत्वाची थीम मला जरा इंटरेस्टिंग वाटली म्हणून मी जरा फोड करून सांगितली. बाकी तर हे सगळे मान्यवर बोलतीलच. 5वी थीम एक आहे आपली, काय? लोकसहभाग. तर लोकसहभाग खूप महत्वाचा आहे. आपल्या प्रकल्पामध्ये सगळ्यात जास्त अंगणवाड्या आता कोपरगाव शहरात आहे. तर कोपरगाव शहरातल्या सगळ्या आपल्या अंगणवाड्या त्याचं पायाभूत सुविधा मजबूत झाल्या पाहिजे. अंगणवाड्यांना जे काही पाहिजे आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही शासनाकडे निधीची मागणी करतोय, त्या गोष्टी होतील. परंतु लोकांमधून आपल्या मुलांसाठी, आपल्या परिसरातल्या महिलांसाठी काय करता येईल तर त्याचं जास्तीत जास्त सहभाग आपल्याला घ्यायचा आहे. मी इथे उपस्थित सगळ्यांना विनंती करेल की आपल्या अंगणवाडीला जेवढं काही आवश्यक असेल तर त्याची मदत जर केली तर त्याचा फायदा नक्कीच पुढच्या पिढीला होणार आहे. आपली अंगणवाडी म्हणजे आहार वाटप केंद्र नाहीये, तर ते महिला बालविकासाचं एक महत्वाचं केंद्र आहे. म्हणजे सगळ्या ज्या योजना आहे आता त्या अंगणवाडीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. त्या एरियातल्या आपल्या नागरिकांसाठी सगळ्यांसाठी महिला बालविकासाचं एक केंद्र झालेलं आहे. आता बघितलं असेल, लाडकी बहीण योजना आली, किती गर्दी होती, किती तुम्ही कामं केली. मातृवंदना योजना आली आहे, लेक लाडकी योजना आली आहे. त्याच्यानंतर आता आपल्या एरियामध्ये काही कोणाला अडचण असेल, कोणाला फॉर्म भरून पाहिजे असेल, कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल, ते तुम्ही सगळं करता. तर हे आपल्याला कंटिन्यू करायचंय. आणि या निमित्ताने सगळ्यांना परत मला एक आवाहन करायचंय की आपल्या अंगणवाडीला ज्या काही बाबी आवश्यक असतील तर तेवढं मिळून द्याव्या. तर ही या अभियानाची महत्वाची थीम आहे. हा जो कार्यक्रम आहे हा सुद्धा सगळ्यांच्या सहभागातूनच झालेला आहे. याच्यासाठी शासनाकडून काही वेगळं काही आलेलं नव्हतं, फक्त थीम आल्या होत्या. परंतु म्हणजे इथं आल्यानंतर मी बघितलं खूप छान तयारी केली कोपरगाव बीटने. तर सर्वप्रथम मी कोपरगाव बीटचं सगळ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली त्यांचं मी प्रकल्पाच्या वतीने आभार मानतो. आता या कार्यक्रमात आपले मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, तर त्यांचंही मी येथे आल्याबद्दल आभार मानतो. जे काही आपले सन्माननीय नगरसेवक, बाकी मान्यवर ते सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांनी पण आपला बहुमूल्य वेळ दिला आहे किंवा तेही आपल्या अंगणवाडीसाठी मदत करतात. तर त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो. मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मी कोपरगावचे आभार मानतो. आणि मी थांबतो. पोषण पंधरवाड्याचा कार्यक्रम साजरा झाला. राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत 9 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत संपूर्ण देशभरात पोषण पंधरवाडा साजरा होत आहे. तर या वर्षीच्या पोषण पंधरवाड्याची थीम 6 वर्षापर्यंत जास्तीत जास्त मेंदूचा विकास ही आहे. तर या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की आपली जी मुलं आहेत 6 वर्षापर्यंतची, त्यांचा मेंदूचा विकास होण्यासाठी आपण सगळेजण सहभागी होऊ. त्याच्यासोबतच या पोषण अभियानातली एक पोषण पंधरवाड्यातली एक दुसरी महत्वाची थीम आहे स्क्रीन टाइम कमी करणे आणि लोकसहभाग वाढवणे. तर याच्याबाबत सगळ्यांनी प्रयत्न करू, याबाबत मी सगळ्यांना आवाहन करतो. का स्क्रीन टाइम आज आपणच स्वतः इतक्या वेळ मोबाईलवर असतो, तर आपलं लाईफस्टाईल जर बघितली तर ती आपल्या सगळ्या सिरियलवर डिपेंड आहे. ही सिरियल चालू झाल्यावर जेवण करायचं, ती संपल्यावर जेवायचं, आणि ते जेवत असताना घास चावतो नाही चावतो ते चालू आहे. आणि तीच सवय आपल्या पुढच्या पिढीला पण चालली. हे काय मॅडमनी सांगितलं नाही, माझ्या घरात तेच चालतं बऱ्याचदा. म्हणून मी म्हणतो का हे प्रत्येकाने अंमलात आणलं पाहिजे. कारण आज जर आपण बघितलं तर हे बरेचसे आजार हे फक्त अवेळी जेवण, चुकीचं खाद्य, म्हणजे चहा प्यायचा, चहावर ताक प्यायचं, त्याच्यानंतर आता ती नवीन स्टाईल चालू झाली का उन्हाळा असो हिवाळा असो रात्री रोज आईस्क्रीम खायचं, याच्यामुळे बरेचसे आजार चालू झालेले आहे. आणि म्हणून जो शासनाने जो हा चांगला एक उपक्रम चालू केला आहे, तर आपल्या माध्यमातून ते जास्तीत जास्त घरांपर्यंत, त्या मालका आणि बालकांपर्यंत तो गेला पाहिजे.
का जेणेकरून त्याचं त्यांनी अनुकरण केलं पाहिजे. कारण आजकाल प्रत्येकाला फास्ट फूड आणि जास्तीत जास्त मोबाईल, टीव्ही याची आपल्याला सवय लागलेली आहे. तर ती मोडण्याकरता जे आता त्यांनी तर सांगितलंच मॅडमनी, पण आपली पण ती जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती जबाबदारी घेऊन ते पूर्ण केली पाहिजे. आतापर्यंत जे जे काम आपल्याला अंगणवाडी सेविकांमार्फत दिलं मॅडम, त्यांनी ते एकदम 100% केलेलं आहे. मग ते पोषण आहारचं असो किंवा लाडकी बहीण असो, कोणत्याही काम आलं आणि सगळ्यात जास्त वर्कलोड त्यांच्यावर, पण त्या कधी कोणत्याही गोष्टीची कंप्लेंट न करता, तेच ना, मग कोणत्याही गोष्टीची कंप्लेंट नाही. म्हणजे त्यांच्या खूप अडचणी, त्यांच्या अंगणवाड्यांना लाईट नाही, पाणी नाही, वॉशरूम नाही. तर आताच उपनगराध्यक्ष कैलास भाऊंनी आम्ही आता 4-5 दिवसापासून त्याच्यावर बसतो आहोत. तुमच्या पण अडचणी आम्ही मागून घेतल्या आहे. तर ह्या ज्या 35 अंगणवाड्या आहे यांच्या अडचणी प्रायोरिटीने आम्ही सोडवणार आहे. पिण्याची पाणी आहे, आता वॉशरूमची अडचण सोडवतोय, जिथं जागा नाही त्या बघतोय. लाईटची जी सोय आहे ते आता सोलरवर जायचं का काय, तो प्रश्न मिटवतोय. जाधव सरांकडे पण आम्ही एक निरोप दिला होता आपल्याला, का प्रत्येकाने आपल्या अडचणी लिहून दिल्या पाहिजे. पण आमच्या माहितीप्रमाणे काहीतरी 10 का 15 अडचणी आल्या. तर आम्हाला वाटतं का बाकीच्यांकडे सगळीकडे सुजलाम सुफलाम आहे, पण तसं नाही हे आम्हाला माहिती आहे. परंतु आपण आपल्या अडचणी द्याव्या आणि प्रायोरिटीने त्या आम्ही नगरपालिकेमार्फत सोडवणार आहोत. तर त्या सगळ्यांनी आपण त्या अडचणी द्याव्या. आणि आता जे शासनाने जो प्रकल्प केला आणि त्याकरता राऊत साहेब असेल, आदरणीय व्यासपीठ असेल आणि सगळ्यांनी जे सहकार्य केलं आणि जे एफर्ट्स घेतले, त्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या रीतीने सक्सेस झाला. आणि आपणही आपल्या माध्यमातून शेवटच्या तळागाळापर्यंत हा विषय पूर्णत्वास न्याल अशी आम्हाला आशा आहे. आणि मॅडम आपल्यालाही आम्ही नगरपालिकेच्या वतीने ग्वाही देतो का याकरिता काय काय जी मदत लागेल तर ती 100% आमच्याकडून होईल असे मी आपल्याला आश्वासित करतो. आणि फार वेळ न घेता तांबट साहेबांचे विशेष आभार मानतो, त्यांनी जी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली. कारण मी गेले 8 वर्षापासून तांबट साहेबांचं फिटनेस सुद्धा तसंच आहे. ते पण आमचे एक जुने नगरपालिकेचे कर्मचारी आहे, आमचे सहकारी आहे, त्यांच्याकडून पण बरंच शिकायला मिळतं. तर मी परत एकदा आपल्या सगळ्यांना या पंधरवड्यानिमित्त शुभेच्छा देतो. आणि जे काही इथून पुढे नगरपालिकेमार्फत मदत लागेल ते आम्ही 100% करू असे मी आपल्याला आश्वासन देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकास खात्याच्या मार्फत कोपरगाव बीट मधील अंगणवाडी सेविकांचा पोषण पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष परागजी संधान साहेब, राऊत साहेब, आहार तज्ञ वर्षाताई झवट, आमच्या वहिनी सविताताई मंजूळ, या ट्रस्टच्या अध्यक्ष नंदूभाऊ तांबट, कांबळे मॅडम आणि उपस्थित भगिनींनो, आता वर्षाताईंनी खूप चांगलं असं मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं पूर्ण भाषण मी ऐकलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने विषय मांडला, तुम्हाला संस्कृतमध्ये संस्कृती, विकृती, प्रवृत्ती सगळं एकदम पद्धतशीर त्यांनी सांगितलं. मी याच्या निमित्ताने एक गोष्ट सांगतो. आता त्या काळातल्या घरातल्या ज्येष्ठ आजी असायची, त्या शिक्षित नसायच्या, पण मला लहानपणी चांगलं आठवतं, घरात जर गाजर खाल्लं नाही तर आजी म्हणायची गाजर खाय नजर तेज होईल. आज ते तिथं आपल्याला सांगावं लागतं. त्या काळातल्या आजी शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना ते जनरल नॉलेज होतं. आपल्याकडे जी संस्कृती आहे, हा भारत देश जर पाहिला 3 ऋतू आपल्याकडे येतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आणि त्या ऋतूत येणारे फळं जर आपण पाहिले ते त्या पद्धतीत असा नैसर्गिक संपत्ती असलेला देश जगात कुठेच नाही. तुम्ही नॉर्वेत जर गेले ना, नॉर्वेत 12 तास सूर्य, 12 तास आहे. रशियात गेले तर काही भागात बर्फ. इतका साधन संपत्तीने आपला असलेला देश आणि त्या देशातले पदार्थ, खाद्य संस्कृती, आपण जर प्रत्येक भागातली खाद्य संस्कृती घेतली तर वेगवेगळी, पण त्याच्यातून पौष्टिक आहार मिळतो. आता तुम्ही सांगितलं का मुलाचा विकास 6 वर्षापर्यंत 85% होतो. आपले मुलं घरातले मोबाईल पाहतात, परंतु ही जे खाद्य आहे, मी कधी झोमॅटोवर ऑर्डर करीत नाही. मी अजून पिझ्झा खाल्लेला नाही, नूडल्स खाल्लेलं नाही, चायनीज मला अजिबात आवडत नाही. मुलं घरी आणता, नूडल्स करता, मी मंडळीला म्हणत राहतो नूडल्स काय, आपल्याला आवडतच नाही. आपल्या काळात नव्हतंच ते. आपण शेवाळ खायचो, कोरड्या खायचो, थालीपीठ आपला आवडता विषय घरातला. आई, तुम्ही ताई आता सांगितलं, ज्या घरातली स्त्री स्वयंपाक घरात असेल, मी माझ्या प्रभागातला एक अनुभव सांगतो तुम्हाला. निवडणुकीच्या काळात मी 2-3 वेळेस गेलो होतो. एक कुटुंब आहे आमच्या प्रभागात, 3 भाऊ आहे. 3 भाऊ गवंडी काम करतात. दोघांच्या बायका शिकलेल्या नाही. एकाची मिसेस शिकलेली, MA BEd आहे, इंग्लिशची टीचर आहे.
त्यांच्या घरात मी 6 वाजता प्रचाराच्या निमित्त गेलो, ते 6 ते 9 मोबाईल बंद, टीव्ही बंद. म्हणजे घरातली एक स्त्री जर शिकलेली असेल तर काय होऊ शकतो, मी चकित होतो. त्यांची सासूबाई सुद्धा टीव्ही पाहत नाही. मी म्हटलं का हो अक्का, म्हटलं अक्का म्हणे जशी माया आली म्हणे तिथे आमच्या घरात शिस्त मुलांना 6 ते 9 3 तास ते मुलं अभ्यासच करतात. तुम्ही म्हणता ना आपण स्क्रीन, घरातल्या स्त्रीनी जर ठरवलं तर काय होऊ शकतं. अशिक्षित कुटुंबात सुद्धा एक स्त्री शिकलेली असेल 6 ते 9 मोबाईलला अजिबात हात नाही. त्यांनी त्या मायाताईंनी सांगितलं 9 नंतर 1 तास मोबाईल त्यांच्या ताब्यात देते, स्क्रीन पासून पूर्णपणे दूर, घरातला अभ्यास आणि घरातल्याच वस्तू. आपण तर पिझ्झा खातच नाही, ते चायनीज कडे मला अजूनही कळत नाही ते नूडल्स म्हटलं काय, मी अजूनही खाल्लेलं नाही, पण घरातल्या वस्तू खातो. आणि आज आपल्याला या अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार, कुपोषित बालक जर म्हटले तर तसं पाहिलं तर महाराष्ट्रातल्या मेळघाट मध्ये आदिवासी बांधवांची एक पिढी नष्ट झालेली आहे कुपोषित बालकामुळे. मग त्या भागात त्या साधन संपत्ती पोहोचलेली, आरोग्य सेवा पोहोचलेली, आणि आपल्या भागात तरी कुपोषित बालक नाही मला वाटतं. आपल्या जिल्ह्यात आहे मला वाटतं, काही भागात आहे. आणि मग शासन आपल्याला हे सांगतं हे जे खाद्य संस्कृती, हीच खाद्य संस्कृती आपली, ते सकस आहार मिळतो. तुम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका खूप चांगलं काम कोपराव शहरात करता, वर्षाताईंनी सांगितलं आणि आमच्या नगराध्यक्षांनी सांगितलं. तुमच्या ज्या ज्या अडचणी, आता सतरावहिनी कायलाच बोलून सांगितलं, आमच्या सतरावहिनी आमच्या कुटुंबातलं सदस्य, म्हणजे आजच्या नाही, माझ्या बहिणीच्या मैत्रिणी, माझी बहीण पण अंगणवाडी सेविकाची, त्यांना माहिती. त्या शाळेच्या जागेसाठी कायलाच भाऊ म्हटले इथं जागा उपलब्ध करून देऊ, वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू, निश्चित तुम्हाला फॅनची व्यवस्था करू. आम्ही आमच्या भागात प्रभाग 9 मध्ये आणि 8 नंबर मध्ये जागा आहे, अध्यक्षांना सांगितलेलं आहे. तिथं फक्त वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे सुभाषनगर भागात, तिथं सुद्धा आम्ही तुम्हाला FRP वॉशरूम अध्यक्षांनी सांगितलेले. एवढ्या म्हणजे तुम्ही जेव्हा जून महिन्यानंतर अंगणवाडी चालू होतील, जून आता त्यांना सुट्टी लागेल, तुम्हाला सुट्टी लागेल. आता मला वाटतं सुट्टी नसतीच अंगणवाडी सेविकांना, सुट्टी नाहीची मला माहिती, त्यांना सुट्टी नसतीच. त्यांचं काम चालू राहतं, कारण माझ्या बहिणीहून मला कल्पना आहे. पण निश्चित आमची नगराध्यक्ष साहेब माननीय विवेक भैया कोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुमच्या सर्व अडचणी मी शब्द देतो येत्या 3 महिन्यात सोडवण्याचा आम्ही निश्चित प्रायोरिटीने प्रयत्न करू. आणि या उपस्थित राहिले. आणि माझं भाग्य आहे का माझी राजकारणाची सुरुवात ज्या भागातून झाली, ज्या मारुती मंदिरातून झाली, नंदुबा तांबट, इथूनच माझी राजकारणाची समाजकारणाची सुरुवात झालेली. तिथं आज मला भाषण करण्याची संधी मिळाली. मी तर कार्यकर्ता होतो कधी काही. या मारुती मंदिराच्या जडणघडणीत आमचं योगदान आहे. म्हणजे मारुती मंदिराच्या स्थापनेपासून या मारुती मंदिराचा इतिहास नंदूभाऊ आमचे सोमोशे पाटील आज नाही कैलासवासी, पण हे मारुती मंदिर उभारण्यात आमचा मोलाचा का ना वाटा आहे. निश्चित मी मला आणि तिथे मला आज बोलण्याची संधी प्रमुख पाहुणा म्हणून मिळाली, त्याबद्दल मी आभार कैलास भाऊचे मानतो. त्यांनी मला अचानक बोलवलंय. अहिल्यानगर अंतर्गत, कोपरगाव बीड अंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण पंधरवडा संपूर्ण भारतभर जो साजरा होतो तो कोपरगावात झाला. या प्रसंगी मी डॉक्टर वर्षा जव्हर, आहार व निसर्गोपचार तज्ञ, त्यांनी अतिशय वेळोवेळी फॉलोअप घेऊन मला इथं पाचारण केलं, त्याबद्दल प्रथमतः त्यांचं आभार व्यक्त करते. आणि सुंदर अशा व्हरायटी डेकोरेटिव्ह ह्याच्यातून त्यांनी इथं वेगवेगळ्या डिशेसही आरोग्याच्या हिशोबाने, जेणेकरून कुपोषण होणार नाही अशा सुशोभित करून इथं सर्वांच्या समोर सादर केल्या. आणि मुख्यतः मुलांना स्क्रीन पासून दूर कसं ठेवायचं आणि आपलं आरोग्य हे स्क्रीनमुळं कसं खराब होत आहे, मुलांच्या मेंदूचा विकास कसा घटत आहे, तर संपूर्ण 1 ते 6 वयोगटामध्ये 85% मेंदूचा विकास होत असतो. आणि तो मुलांचा घटवायचा नसेल तर निश्चित आपण मोबाईल पासून मुलांना दूर ठेवा, जेणेकरून स्वतःही दूर ठेवा. आणि जी स्त्री कुटुंबामध्ये स्वतःच्या स्वयंपाकघरात जास्तीत जास्त वेळ देते, तिला हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देण्याची गरज भासत नाही. पुनश्च एकदा सर्व अंगणवाडी मदतनीस आणि त्याबरोबर सेविका, त्यांचे CDPO साहेब राऊत साहेब, नगराध्यक्ष परागजी संधान साहेब, कोपरगाव बीडच्या मुख्य कांबळेताई आणि उपस्थित सर्व महिला भगिनींचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करते. आणि पुनश्च एकदा त्यांनी अतिशय सुंदर आरोग्यदायी जो मटका, वेगवेगळ्या ज्या डिशेस आणि आपल्या रांगोळीच्या माध्यमातून, भाजीच्या माध्यमातून, कडधान्याच्या माध्यमातून जो समाजाला संदेश दिला तो निश्चितच अतिशय महत्त्वपूर्ण आहे, उपयुक्त आहे. निश्चित हा समाज होईल सुशोभित, नाही राहणार कुपोषित. स्वस्थ राहो, व्यस्त राहो, मस्त राहो, जबरदस्त राहो. जय हिंद.
जय महाराष्ट्र. मी जेव्हा लहान होते तेव्हा मी सकाळी त्यांच्या मी अंगणवाडीमध्ये शिकले होते. ते खूपच भारी शिकवायच्या आणि आजकालची पोरं जायचं नाही म्हणून रडतात आणि मी लहान होते तेव्हा जायचं म्हणून रडायचे. ते खूप छान शिकवायच्या, खूप मज्जा पण यायची. तेव्हा आम्ही रडलो की ते खूप आम्हाला छान समजायचं आणि त्यांची खूप लाडकी पण स्टुडंट होते मी. ते खूप जीव लावायचे आम्हाला आणि आम्ही रडायला लागलो की त्यामुळे शांत पण करायच्या आणि मी जेव्हा घरी असते तेव्हा मला ते स्वतःहून बोलून घ्यायच्या. बाल विकास प्रकल्प नागरी पश्चिम कोपरगाव येथील 35 अंगणवाड्या आहेत. कोपरगाव मधील 35 अंगणवाड्यांमधील जो आता आम्ही सप्ताह साजरा करतो, मुलांच्या मेंदूची वाढ कशामुळे होती आणि किती टक्के व्हायला पाहिजे याविषयी आम्ही हे पोषण माहाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर तो 9 ते 23 तारखेपर्यंत हा कार्यक्रमाचं आमचं नियोजन आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही महिनाभर पोषण माहाचा हा कार्यक्रम करतो. त्यामध्ये पण मुलांच्या वाढीचा, मुलांच्या अन्न घटकाचा व कशा पद्धतीने वापर करावा याबद्दल आम्ही सांगत असतो. आणि ज्या अंगणवाडी मध्ये आता आम्ही कार्यक्रम ठेवला गांधीनगर मध्ये, तिथे नगराध्यक्ष आले होते. नगराध्यक्षांच्या समोर आमच्या अंगणवाडीतील जे काही समस्या होत्या त्या मांडल्या. त्यांनी आम्हाला सर्व काही देऊ केलेलं आहे. 2 महिन्यात आमचे अंगणवाड्यात सुधारणा होतील असं आश्वासन दिलंय. याबद्दल मी आभारी आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. अहिल्यानगर नागरी पश्चिम या प्रकल्पातर्फे जो पोषण पंधरवाडा 8वा पोषण पंधरवाडा साजरा करण्यात आला, त्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व नगराध्यक्ष तसेच आहार तज्ज्ञ झवर मॅडम, तसेच उपस्थित CDPO सर आणि उपस्थित सुपरवायझर कांबळे मॅडम, उपस्थित सेविका, लाभार्थी यांचे सर्वांचे आभार. एकदम व्यवस्थितरित्या हा कार्यक्रम पार पडलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार.